त्यांना तर कुठल्या कार्यक्रमालाच बोलवलं जात नाही, त्यांना कुठल्या कार्यक्रमाला विचारात घेतलं जात नाही, कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही किंवा त्यांचे मतं जाणून घेतले जाईल. त्यांचं अगोदर माझं मत आहे, आपण होस्ट आहेत, आपल्याकडे सत्ता आहे, तर आपल्या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना अगोदर प्रेफरन्स दिला पाहिजे, त्यांचे काम अगोदर केलं पाहिजे, त्यांना साथ अगोदर दिली पाहिजे. त्यांना तर बोलवलंच जात नाही, त्यामुळे ते पक्ष तर आमच्याकडे फिरकायला तयार नसतात. पक्षीय राजकारणामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागले असते त्यावेळेस मी बाहेर आलो, किंवा नगरपालिकेच्या लागल्या असत्या तर त्यावेळी बाहेर आलो. आता ह्या सगळ्या इलेक्शन लांबल्या गेल्या. 5 वर्ष नगरपालिकेचं इलेक्शन लांबलं, 3 वर्ष झालं जिल्हा परिषदेचे इलेक्शन लांबलं. कुठंतरी योग यावा लागतो. त्यामुळे इतके दिवस आम्ही शांत होतो, बाहेर येऊन काही करण्याची काय करता येत नव्हतं म्हणून बाहेर. आता आम्ही करून दाखवू शकतो, काहीतरी करून दाखवू. माझ्याबरोबर जे माझे कार्यकर्ते आहेत, माझे जे मतदार आहेत, माझ्यावर प्रेम करणारी जी जनता आहे, त्यांना घेऊन माझा जो छोटासा वाटा आहे तो मी कुणाच्या तरी पदरात टाकला. तसं गेले 3 आठवड्यापासून आपण पत्रकार परिषद घेत आणि मी ज्या पक्षात होतो त्याही पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्यापर्यंत आपण झालेले, परंतु माझा निर्णय फायनल आहे. मला एकदा पक्ष सोडल्यानंतर मोकळं झाल्यासारखं झाल्यावर आपण सगळ्या कार्यकर्त्यांना भेटू आणि पुढं काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असं मी सांगितलं. त्यामुळे पुढचा निर्णय माझे जे ज्यांना मी आज बोलवलं नाही, हे आमची इथं जामखेडची रोजची टीम, माझे सहकारी कार्यकर्ते त्यांचे सामान्य जे मोबाईलसुद्धा वापरत नाही, खेड्यापाड्यात राहतात, परंतु ज्यांच्या मागे काही कवायना मत आहे. सायकल वाटपचा कार्यक्रमाचा तो आरोप माझा. कालच्या कार्यक्रमात त्यांनी 4000 5000 काहीतरी सायकली वाटल्या असे म्हणते, प्रत्यक्षात 1700 सायकली वाटल्या. असं हे करायचं त्यांना सवय, जे केलं त्याच्यापेक्षा फार मोठं सांगायचं. तुमचा वाढदिवस होता असं केली असं काय म्हणता येत नाही, परंतु माझ्या कानावर आलं किंवा काही लोकांना त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला. आणि वाढदिवस हा प्रायव्हेट भाग, वैयक्तिक गोष्ट, कुणाला यायचं कुणाला नाही यायचं ज्याचा त्याचा प्रेमाचा भाग असतो. आम्हीही वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला मी स्वतः जातो. पक्ष वेगळा, पदाधिकारी वेगळे आणि माणसं एकमेकाला जोडलेली मैत्री वेगळी. हेच सांगत असतात की शरद पवार आणि ठाकरेंची मैत्री, ते एकमेकाला भेटायचे, एकमेकाला सांगायचे, आणि मग आम्ही एकमेकाला भेटलो, एकमेकाला गेलो तर वाईट वाटायचं काय करायचं. मग पुन्हा घरवापसी होईल का? तशी ही जागा शिवसेनेला नाही आणि शिवसेनेचे 2 भाग. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी शिवसेनेत आलो, परंतु विचार फुटले आणि शिवसेनेमध्ये 2 भाग झाले. शिवसेना या तालुक्यात 1 नंबरचा पक्ष आमच्यामुळं होता, किंवा माझ्या कुटुंबात आमचे बंधू शिवसेना तालुका प्रमुख होते, मीही शिवसेना तालुका प्रमुख होतो, मीही शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होता, आणि शिवसेनेची बरीचशी पदं या तालुक्यातले शिवसेनेकडे होते. त्यावेळी शिवसेना 1 नंबरला होती, परंतु शिवसेनेचा आणि माझ्यात त्यावेळेचे आमचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यात माझा एक मत झालं नाही आणि त्यांचे आमचे विवाद झाले आणि त्यातून मी फारकत घेतली. आता तुम्ही 2009ची निवडणूक 2024ची ज्या पद्धतीने स्थानिक निवडणूक कशी करते म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तिथं उमेदवारी करण्याच्या विचारात आहात? स्थानिकांना प्रेफरन्स प्रत्येक माणूस देतात, परंतु 2019च्या इलेक्शनला आम्हीच राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात रूल्स केलं होतं किंवा त्यांना पुढं आणलं होतं. खरं तर स्थानिक म्हणून लोकांना आता परत माणूस हवा आहे असं वाटतं, कारण कधीही आमदार लोकांना मिळत नाही. आमदारांना कधी फोन केला तर तो उचलला जात नाही, आणि मग लोकांना असं वाटतं की स्थानिक माणूस असला त्याच्यापर्यंत कमीत कमी आपल्याला जाता येतं. मी 2009ला इलेक्शन लढवलं स्थानिक म्हणून आणि रोज लोकात मिसळत होतो, म्हणून मला लोकांनी या जामखेड तालुक्यात 26,000 आणि कर्जत तालुक्यात 3,000 असे 29,000च्या वर मला मतं दिली आणि अपक्षात मी एक चांगल्या मताने पुढे आलेलो. कार्यकर्त्यांना ते जवळ धरत नाही. कार्यकर्ता हा देश त्यांच्यापाशी मान्य आहे. जे कार्यकर्ते आहेत ते खाली राहिले पाहिजे. नवीन एखादा माणूस तयार करायचा, त्याला पुढं करण्याचं त्यांचं काम चाललं असतं की जे सामान्य कार्यकर्त्यांना पचत नाही. आणि कार्यकर्त्यांनी एखादा फोन केला तर कार्यकर्त्याचा जर फोनच उचलला जात नाही तर कार्यकर्त्यांनी गाढणं कुठं मांडायचं, बोलायचं कुठं. एखाद्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी जर जातात तर त्यांच्याकडे 5-50 PA येतं, PNला फोन करायचा, PNने पुढच्याला करायचा, त्यांनी पुढच्याला करायचा, आणि तोपर्यंत जे काम आहे ते राहून जातं.
अशी कार्यपद्धती एकदम चुकीची कार्यपद्धती वाटते. ही कार्यपद्धती काय कुठं बाकीकडे काय पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यापाशी राहण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. काल मला एक रोहित दादाच्या नावाने हातावरती मोठं गोंधून घेतलेलं आहे, 2 फूट गोंधून घेतलं इथपासून इथपर्यंत, छातीवर त्यांनी गोंधून घेतले. तो कार्यकर्ता त्यांच्या नावाने काल रडत होता की माझ्या वडिलाला नगरला दवाखान्यात नेतो म्हणले, मला दवाखान्यातून बाहेर काढायला लावलं, ऑक्सिजनची मी ॲम्ब्युलन्स केली, नगरला नेलं, पण नगरला त्यांनी जिथं सांगितलं होतं तिथं ॲडमिट करून घेतलं नाही. ऑक्सिजनची ॲम्ब्युलन्समधला ऑक्सिजन संपला, माझ्या वडिलाला ऑक्सिजन मिळले नाही, त्यांना मरावं लागलं का? आणि मग इथून न्यायला लावलं आणि का पेशंट ॲडमिट झालं नाही. पेशंटच्या घरचे दवाखान्यात पुढे राहतात, गोरगरिबाला माहिती नसतं की कसं दवाखान्यात ॲडमिट, आणि न ॲडमिट झाल्यामुळं त्या पेशंटला मरावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीने कार्यकर्त्याशी संपर्क असला तर कसं कार्यकर्त्यांना काय फारसंही मला सांगता येत नाही. किंवा पावसाळ्यातल्या छत्र्या आज त्यांनी बोर्ड लावल्या असं तुम्ही म्हणताय, मी काय पाहिला नाही. पण माझं असं म्हणणं आहे की रोहित पवारांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला नाही, असं राजकीयदृष्ट्या अभ्यास केला नाही. या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की 15 वर्षे लोखंडे निवडून आले, त्यांच्या विरोधात एकच उमेदवार असायचा, तेवढेच लढत व्हायची, त्याच्यात निवडून यायची. 10 वर्ष राम शिंदे निवडून आले, पहिल्या इलेक्शनला 2009च्या 13 जण उभा राहिले, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य उभा राहिला. त्यावेळेस काय कुणाची सुपारी वगैरे घेतली नव्हती. त्यांनी स्वतःला आजमवण्याचा प्रयत्न केला, आजमावण्याचा प्रयत्न केला आणि ते इलेक्शन झालं. 2014चं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला 4 पक्षाचे 4 उमेदवार होते, कुठेही कुणाची सुपारी घ्यायला तिथंही नव्हतं. आणि 2019च्या इलेक्शनला परत 2च उमेदवार होते. म्हणजे गेल्या 35 वर्षाचा विचार केला तिथं सुपारी घेऊन कुणी उभा राहिला तर आम्हाला दिसत नाही. आता त्यांना कदाचित त्यांनी राम शिंदेला पाडायसाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या त्या का काय कुणाच हे तर आम्हाला सांगता यायचं नाही. तुम्ही येणाऱ्या विधानसभेत लढणार याच्यावर ठाम आहात? नाही, मी अगोदर सांगितलं की मी लढल ह्याची गॅरंटी नाही, मी लढवील ह्याची गॅरंटी. मी अपक्ष उभा राहणार, पण मी काही पक्षांना तिकीट मागणार. मी अगदी पहिल्यांदा राष्ट्रवादीला तिकीट मागितलं मागच्या महिन्यामध्ये. मी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना तिकीट मागितलं, नंतर प्रांताध्यक्षाकडे गेलो की आम्हाला तिकीट द्या, पण ते सांगितलं की आम्ही तिकीट तुम्हाला देण्याच्या ह्याच्यात नाही, पण मी दुसऱ्या पक्षाला तिकीट मागेन, मी अपक्ष उमेदवारी करणार. माझ्या पद्धतीने मी दुसऱ्या पक्षाशी कुठं जायचं ते माझ्या कार्यकर्त्याला विचारेन, तिथं जर तिकीट मिळालं तर लढवणार आहे. सगळ्यात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर मी गेले 30 वर्ष शिवसेनेचं काम केलं, परंतु शिवसेनेत माझं थोडं जमलं नाही आणि म्हणून मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. आणि मागच्या इलेक्शनला या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या सर्व सैनिकांनी मोठा प्रयत्न करून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं होतं. आणि या तालुक्यातला भूमिपुत्र असलेला, माजी मंत्री असलेल्या किंवा कॅबिनेट मंत्र्यांना पाडून रोहितदादा पवार यांना आम्ही निवडून आणलं. परंतु रोहितदादा पवार यांचं कार्यकर्त्याशी जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही, म्हणून मी या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर या भागामध्ये भाजपने 25 वर्ष राज्य केले आणि त्यांना बाजूला सरकून या ठिकाणी माननीय आमदार रोहितदादा पवार यांना आपण निवडून आणलं. त्यामागं कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं, लोकांचं कष्ट होतं. आणि राम शिंदे ओपन झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर मी 10 वर्षे त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला आणि या ठिकाणी त्यांचा विरोध जिवंत ठेवला. आणि तो जिवंत ठेवलेला विरोध सगळा रोहित पवार यांच्या पाठीशी लावून आपण त्यांना निवडून आणलं. परंतु त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, ते कार्यकर्ता हा त्यांचा खाजगी नोकर आहे अशा पद्धतीने ते वागतात. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी राहायचं नाही असं मी ठरवलं आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतील, ज्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे तो कार्यकर्ता मारण्यासारखी पद्धत, कार्यकर्ता जिवंत राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने मी आता आज या पक्षाला फारकत घेतो आणि
माझ्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर माझे ग्रामीण भागात कार्यकर्ते, माझे शहरात कार्यकर्ते, माझे गोरगरीब कार्यकर्ते, सामान्य माणसं माझे कार्यकर्ते की जे मोबाईलसुद्धा वापरत नाहीत असे माझे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यापर्यंत पुढच्या 10-15 दिवसात जाणार. 10, 12, 15 तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणार, त्यांना विचारणार आपण काय करायचं आणि जे कार्यकर्ते म्हणतील तशा पद्धतीने वेगळं उभं राहायचं, कुठल्या एखाद्या पक्षाला सहकार्य करायचं किंवा एखाद्या पक्षात जायचा याचा निर्णय नंतर घ्या. निवडणूक लढवणारच का? येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवारी करणार का? एखाद्या पक्षाकडून चान्स मिळाला तर मी उमेदवारी करणार, अपक्ष उमेदवारी करणार. तुम्ही आधी जसं घेतला आणि त्या मेळाव्यात असं सांगितलं की मी कार्यकर्त्याचा नाही, स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा म्हणून हेडिंग टाकून त्या ठिकाणी कार्यकर्ते जमा केले आणि तिथं सांगितलं मी कार्यकर्त्यासाठी आमदार नाही, मी नेत्यासाठी आमदार. कुठल्याही पक्षाचा या लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना कार्यकर्ता हा पाया असतो. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पाया आणि हा पायाच त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे जर पाया मान्य नसेल तर या माणसाबरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही. त्यांचं काम करण्याची पद्धत चुकीची आणि म्हणून त्यांच्यापासून आपण फार काही घेतो.